त्याच्या जीवनात नसेल त्याला तुम्ही बांधून जरी प्रयत्न केले तरी ते परमार्थ करू शकत नाही. आणि पूर्वजन्मीच्या सुकृतानुसार दत्तदत्त नामाचं चिंतन करू लागले. राजा बिजरंकाच्या हाताखाली काम करणारे प्रधान म्हणजेच आपले बसवण्णाचे पिता. बसवण्णाच्या पित्याने बरंचसं काही समजावून सांगितलं. तू कुलाचा नाश करण्यासाठी जन्माला आलेला आहेस. मी कालही एक प्रमाण देऊन गेलो. आमच्या कुळी नव्हते आईशे हेची पिशे निवडिले. तूच एक पिस जन्मलास, दत्त म्हणायला लागलास आणि गळ्यात लिंग वगैरे धारण करीत नाहीस. बरेच वेळा समजावून सांगितलं. बसवांना काही ऐकायच्या स्थितीमध्ये नाहीत. महाराजांनी एका ठिकाणी सांगितले, दत्त कोण म्हणते? कोण म्हणते? आनंद सद्गुरु नाम जपती वाचे, तेची नर जाणावे दैवाचे. अष्टमहासिद्धी नित्य राभताती, भक्ती आणि मुक्ती दाशी होती. आनंद गीतेमध्ये सांगितले, जो मोक्षाधिकारी जाणा, तोची भजे आनंद राणा. ज्याची नामावरी वासना, तोची जीवाते मुच्छुते. काय म्हणतात महाराज? जो मोक्षाधिकारी जाणा, तोची भजे आनंद राणा. सोन्याच्या दुकानामध्ये जास्त गर्दी राहते की बाजारात जास्त गर्दी राहते? बाजारात जास्त गर्दी राहते, सोन्याच्या दुकानात नाही. सोन्याच्या दुकानात जास्त पैसेवाले जातात. जे जास्त श्रीमंत आहेत की नाही ते सोन्याच्या दुकानात जातात. तसं महाराज त्याचं भक्कम कितीतरी जन्माचं पुण्य लागतंय दत्त म्हणण्यासाठी. म्हणूनच एका ठिकाणी महाराजांनी सांगितले, वाचे वणता दत्त होय सकळ परमार्थ. नाथराय सांगतात, दत्त जन्माचे सुकृत साधरे, भौत जन्माचे सुकृत साधरे. जन्माचे सुकृत साचले, म्हणून भेटले गुरु महाराज. खरंच महाराज, पराभक्तीला जीव लागण्यासाठी कितीतरी जन्माचं पुण्य लागते. नसेल तर एरवी जीव पराभक्तीला लागू शकत नाही. दत्त महाराजाचं सेवक होऊ शकत नाही. वाचे म्हणता दत्त म्हणता वाचे, काळ पायवंदी त्याची. एका जनार्दनी दत्त. आणखीन बरेचशे ठिकाणी महाराजांनी प्रमाण सांगितलेत. सर्व पर्व काळ दत्तवदता वाचे, आणिक सायासाचे मूळ खुंटे.
मना दत्त दत्त मना दत्त दत्त मना दत्त दत्त वेळोवेळा काळ वेळ तया न लागे तत्वता नाम उच्चारिता दरुषण भोळ्या भाविकाशी जपमंत्रावळी दत्त नामावळी सोपा जप एका जनार्दनी नामाचा प्रताप निवारी भवताप क्षणा माझी. आणखी नाही पुढे जाऊन सांगायचं असेल तर तुम्हाला पहिल्या दिवशी एका दिवशी मी सांगून गेलोय. ज्ञानोबारायांनी सुद्धा दत्त महाराजांचं वर्णन करत असताना सांगितलंय, पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी तो मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला तिने सांडिली माया त्याजिली कांता काया मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी ज्ञान गोदावरीच्या तिरी स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रेय योगिया. सिद्धांत बोधामध्ये एक सुंदर कथा आलेली आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना सहजपणे एकदाच मनामध्ये अभिमान आलं. आपल्याकडे असणाऱ्या गोष्टीचा स्वाभिमान असावा, अभिमान नसावा. ज्ञानाचा असो, धनाचा असो, संपत्तीचा असो, रूपाचा असो, कशाचाही असो, स्वाभिमान नक्की असावा, अभिमान नसावा. तिळभर जरी होया अभिमान 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 निरुत समान बार देवा निरुत समान बार देवा निरुत समान बार देवा निरुत समान बार देवा तिळभर जरी होया अभिमान तिळभर जरी होया अभिमान तिळभर जरी होया अभिमान तिळभर जरी अभिमान परमार्थात जमत नाही. तिळभर जरी होया अभिमान मेरू तो समान भार देवा. तिळभर सुद्धा अभिमान त्या ईश्वराला आपला आवडत नाही. म्हणे आपल्यासारख्याचं काय, अवताराधिकांना अभिमान झाल्यावर सुद्धा त्यांचा अभिमानाचं नष्ट करण्यात आलं. एकदा श्रीरामाला असं वाटायचं, राम सेतूच्या बांधकामाच्या वेळेस ते जे गोटे तरायला लागलेत समुद्रात ते माझ्या नावानं तरायला लागले. कोणाच्या? माझ्या नावानं तरायला लागले. माझ्या नावानं तरायला लागलेत तर मग माझ्या हातानं तरतील की नाही? हे परीक्षा करण्यासाठी एके दिवशी पहाटेच गेली समुद्रावरती. पहिल्या सुरुवातीचा एक गोटा मधात टाकला पाण्यात, ते बुडाला. दुसऱ्यांदा टाकला तेही बुडाला. तिसऱ्यांदा टाकला तेही बुडाला. तिसरा गोटा टाकल्याच्या नंतर मात्र मनालाच थोडस वेगळं वाटू लागलं. म्हणजे तिन्ही गोटे आपल्या हाताने बुडाले, थोडस अपमान वाटू लागलं. मग हे गोटे बुडाले, मग हे कोणी आपला अपमान कोणी पाहिलाय की काय? माग फिरून पाहिले तर काय, माग मारुती उभाच होती. मारुतीला विचारलं, मारुती तू कधी आला? मारुतीनं सांगितलं, मी पहिल्याच गोट्याला आलो देवा. म्हणले तिन्ही गोटे पाहिले बुडालेले. तुला वाटतं का? म्हणले तुझ्या हातानं तरतय.
तुझ्या नावानं तर राहायला लागले, तुझ्या हातानं नाही. तसं अभिमान, अभिमान परमार्थात अजिबात जमत नाही. परमार्थात अभिमान हे देवाला सहन होत नाही. पण त्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांना अभिमान झाला होता. ब्रह्मदेवाला उत्पत्ती करण्याचा अभिमान झाला होता, विष्णूला पालन करण्याचा अभिमान झाला होता आणि शंकरजींना संहार करण्याचा अभिमान झाला होता. तिघांनी आपल्या मनात अभिमान धरून घनदाट असं जंगलामध्ये जाऊन बसलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. सिद्धांत बोधामध्ये सुंदर अशी कथा आलेली आहे. दत्त महाराजांनी मात्र एक सुंदर असं विचित्र प्राणी तयार केलेले आहेत. त्याला गाय म्हणाय जावं तर गाय सारखं नाही, हत्ती म्हणाय जावं तर हत्ती सारखं नाही, घोडं म्हणाय जावं तर घोड्यासारखं नाही. जेवढेही काही प्राण्याचे आपल्याला नाव माहित आहेत त्या कुठल्याही प्राण्याच्या ते बरोबरीत नाही. त्याच्या शेपटाकडून शिंग दिसायले तर तोंडाकडून शेपूट दिसायले, विचित्रच प्राणी. कान उलटे दिसायले तर म्हणजे एक विचित्रच प्राणी. आणि त्या प्राण्याच्या पाठीवर एक गोण्या टाकलेल्या आहे आणि त्या गोण्यामध्ये अंडे भरलेले आहेत. अंडे ब्रह्मदेवाच्या समोर जाऊन त्यावरती दत्त महाराज बसलेले आहेत आणि ब्रह्मदेवाच्या समोर जाऊन उभे राहिलेले आहेत. ब्रह्मदेवानं त्या प्राण्याला पाहिल्याबरोबर ब्रह्मदेवाला पहिल्यांदा तर चक्रच आली. ब्रह्मदेव म्हणले हे तर आपल्या कंपनीतून निघालेले माल नाही, हे कंपनी दुसरं कोण काढली. उत्पत्ती करायची कंपनी कोणाची आहे? ब्रह्मदेवाची. देवाच्या आज्ञेनं ब्रह्मदेव उत्पत्ती करीत असतात. त्या निर्गुण निराकाराच्या आज्ञेनं ब्रह्मदेव उत्पत्ती करीत असतात. हे माझ्या तर कंपनीतून निघालेले माल नाही. मग हे आलं कोणीकडून? विचारलं कुठले आहात तुम्ही? सांगितलं अगम से आया हो, निगम को जाना है. मी आगमावून आलेले आहो, मला निगमाला जायचंय. आपले बापू एक आरती म्हणतात महापूजेवर, अगाधाचा अगाध स्वामी तू कैवल्य निदान, भवडोई बुडता जीवासी तारिल भगवान, काया वाचा मन तुमच्या चरणाचे ध्यान, अनेक काही न लगे देवा जपतप अनुष्ठान, मजवर कृपा करी प्रेम सुख दे महाराजा, पत्रम पुष्पम फलम मोदके करू तुमची पूजा, आरती ओवाळू श्री गुरुदेव दत्त राजा, पत्रम पुष्पम फलम मोदके करू तुमची पूजा. सांगायला लागले दत्त महाराज आम्ही आगमावून आलेले आहोत, आम्हाला निगमाला जायचंय. मग या गोण्यात काय आहे? हे प्राणी कुठला आहे? त्या गोण्यातलं एक अंडू काढलं आणि ब्रह्मदेवाला दाखवलं. ब्रह्मदेवाने असं सूर्याकडे त्या अंड्याला असं सूर्याकडे केलं. एक्सरा काढल्याच्या नंतर डॉक्टर लोक त्या ट्यूब कट करून पाहतात. पाहते एक्सरा कोणीकडे काय पाहतात? लाईट किंवा ट्यूब असेल तर त्या ट्यूब कडे असं उजेडाकडे करून पाहतात. त्या ब्रह्मदेवाने त्या अंड्याला घेतलं आणि सूर्याकडे असं करून पाहिलं. त्या अंड्यामध्ये त्या ब्रह्मदेवाला लाखो ब्रह्मदेव दिसले. किती? लाखो ब्रह्मदेव दिसले. दत्त महाराजांनी सांगितलं गडबड करायचं काम नाही. तुला वाटतं का म्हणले तू शाश्वत आहेस? ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त जनी जडो देशी. ब्रह्मदेवाला सुद्धा ब्रह्मदेवाचं पद सोडावं लागतंय असं शास्त्र सांगते. ब्रह्मदेवाला सुद्धा 100च वर्षाचं आयुष्य आहे, फक्त गिनती वेगळ्या प्रकारची आहे. तुमची गिनती वेगळी, ब्रह्मदेवाची गिनती वेगळी. 24 तासाचा एक दिवस, 30 दिवसाचा एक महिना, 12 महिन्याचं एक वर्ष,
आणि असं 100 वर्षाचं आमचं आयुष्य, ब्रह्मदेवाचं आयुष्य सांगून जातो. ब्रह्मदेव शौचाला जात असताना सकाळी बाहेर दिशेला जात असताना काही चौकात माणसं बसलेले होते म्हणे. प्रत्येक गावात चौकात माणसं बसलेले असतात. ते कुठलं ना कुठं वट्टा असते, ते वट्यावर माणसं बसलेले असतात आणि ते वट्ट ठरलेले असते, प्रत्येक गावात असते. आणि ते बाप बिचारे घरचे भाकरी खाऊन येऊन पुऱ्या गावचं जाडून काढतात कचरा ओट्यावर बसून. घरचे भाकरी खाणे आणि मामाचे शेळ्या ओळणे यालाच म्हणतात. त्या माणसांनी चर्चा करू लागले चौकात बसलेल्या. 33 कोटी देव लोकांना रावणाने जे बंदी शाळेत घातलेले आहे, बंदिस्त केलेले आहे, त्या 33 कोटी देव लोकांची मुक्ती करण्यासाठी दशरथाच्या पोटी श्रीरामचंद्र अवताराला येणार आहेत. कधी ऐकलेत? शौचाला जात असताना, ब्रह्मदेव शौचाला जात असताना हे ऐकले. ब्रह्मदेव शौचविधी करून आटपून येत असताना तेच लोक तिथंच बसून चर्चा करू लागले होते. श्रीरामचंद्र आलेही, रावणाचं वध केलेही आणि श्रीरामाचा अवतार संपलाही. किती वेळामध्ये? ब्रह्मदेव शौचाला जाऊन आले तेवढ्या वेळामध्ये कोणाचा अवतार संपला? देवाला मान्य असेल का आम्ही केलेले कर्म? हे अत्यंत महत्वाचे आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून त्या निजभक्ताला मागे पुढे उभा राहून तो देव त्याच्या आघाताचं निवारण करते, म्हणे संकष्टाचं निवारण करते. पण कोण्या भक्ताचा? ज्याचा देहावर भान राहिलेलं नाही. परमार्थ करीत असताना देहावर भान नसावं म्हणणं. आपण सुद्धा भजन म्हणतो, पण फक्त ते महापूजा पुरतच भजन आहे. आपण भजन म्हणतो की नाही महापूजेवर? झाले बाई वेडी दरबार गुरुचे झाडे, झाले बाई वेडी दरबार गुरुचे झाडे, झाले बाई वेडी दरबार गुरुचे झाले, झाले बाई वेडी दरबार गुरुचे झाले, झाले बाई वेडी दरबार गुरुचे झाडे, झाले बाई वेडी दरबार गुरुचे झाडे, झाले बाई वेडी दरबार गुरुचे झाले, झाले बाई वेडी दरबार गुरुचे झाले. कल्पना कंचोळी काढिली, कल्पना कंचोळी काढिली, कल्पना कंचोळी काढी, कल्पना कंचोळी काढी. नवरत्नाचा हार काढिली, नवरत्नाचा हार काढिली, नवरत्नाचा हार काढी, नवरत्नाचा हार काढी. ते थोडी दरबार गुरुचे झाडे, झाले बाई वेडी दरबार गुरुचे झाले, झाले बाई वेडी दरबार गुरुचे झाले, झाले बाई वेडी दरबार गुरुचे झाले. आम्ही नुसतं वेड झाल्याचं सोंग करायला लागलो, पण ते भक्त खरेच त्या देवासाठी वेड झाले होते. मन कसं व्हावं लागतंय तर पिसं व्हावं लागतंय म्हणे त्या देवासाठी. वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता मला, वेडी म्हणता मला का हो वेडी म्हणता मला, वेडी म्हणता मला का हो वेडी म्हणता मला, वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता मला. किती वेळ व्हावं लागतंय असं जर तुम्ही म्हणत असाल तर त्याला सोपं उदाहरण आहे. विषयासाठी माणूस जितकं वेड होतोय, विषयासाठी माणूस जितकं वेड होतोय तितकं वेड देवासाठी झाले की देव भेटायला काहीच उशीर लागत नाही. त्याला सोपं उदाहरण आहे. कितीही कोस माणूस चालून जाते,
विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. आपल्या तुलसीदास महाराज पत्नी माहेरा गेलेली होती आणि महाराज कामातूर झाले तुलसीदास महाराज आणि पाणी पडायला लागलेले आहे, खूपच असं मुसळधार पाणी पडायला लागलेले आहे. सर्व नद्याला ओढ्याला जिकडं तिकडं पाणी आलेले आहे. तरी पण पत्नीच्या भेटीसाठी निघालेले आहेत. कुठं? सासरवाडीकडे. त्या सासरवाडीच्या गावाच्या जवळ एक नदी होती. नदी ओलांडून पलीकडे जायचं. नदी ओलांडत असताना एका प्रेताचा आश्रय करून त्या प्रेताला लाकडाचं खोड समजून एका प्रेतावर बसून पलीकडे गेले. येताना सुद्धा तेच काम देतंय म्हणून त्याच्या हाताला धरून एका झाडाला बांधून ठेवलं. सासरवाडीत जाऊन पोहोचले. माडीवरती पत्नी राहायची आणि ते पुरातून आलेलं एक मोठा अजगर त्या माडीच्या खिडकीला त्या गजाला असं गुंडाळलेलं आहे. याला असं वाटलं पत्नीला आपण यायला लागलेले संकेत मिळाला म्हणून पत्नीनं आपल्यासाठी वरून रशी सोडलेली आहे खाली. त्या अजगराला धरून वरती चढलं आणि त्या खिडकीतून मधात जाऊन पत्नीला बोलायला लागला, उठवायला लागला. पत्नी खरपडून उठली आणि बोलायला लागली, एवढं रात्री तुम्ही आलात कसं? कोणीकडून? पाणी कसं पडायला लागलंय? वातावरण कसं आहे? सांगितलं नदीतून एका लाकडावरती बसून अलीकडे आलो आणि इथं आल्यावर तर तुला मी येण्याचं संकेत मिळालं, त्यासाठी तू तर दोरीच सोडून ठेवली म्हणे खाली. त्या दोरीला धरून मी वरती आलो. पत्नीनं जाऊन पाहायला सुरुवात केलं तर ते अजगर आहे. ते 4 माणसं एकदाच गिळायसारखं अजगर होतं. पत्नीनं सांगितलं, एवढा अमोल असं नरदेह, अमोल आयुष्य जाते गडे जातो गडी गडी, आनंदावडी भजाभावे